नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थ्यांनो, आज जी आहे आपली महाराष्ट्र पोलीस पद भरती ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची मित्रांनो अंतिम तारीख आहे. तर जे कोणी विद्यार्थी यासाठी अर्ज केले नसतील त्यांनी फटाफट जे आहे ते अर्ज करून घ्या. आणि जे विद्यार्थी आपल्याला मागील अनेक दिवसांपासून आपल्या पोलीस भरतीच्या सिरीज संदर्भात अनेक सारे कमेंट्स आपल्याला करत होते, तर मित्रांनो आजपासून आपले संपूर्ण काही पोलीस भरती लेखी परीक्षेची तुमची परिपूर्ण 100% मित्रांनो तयारी करून घेण्यासाठी जे आपली व्हिडिओ सुरू झालेले आहेत. तुम्हाला कोणतेही पेड कोर्सेस जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा कोणतेही तुम्हाला पेड किंवा अति महागडे पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो, कारण का आपण आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला ते संपूर्ण काही आता उपलब्ध करून देणार आहोत. तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे. परंतु आज जो आपण क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत, जो की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 संभव प्रश्नपत्रिका आहे आपली, व यामध्ये आपण जे आहे PYQ देखील प्रश्न यामध्ये ऍड केलेले आहेत. म्हणजेच की जी मागील आपली पोलीस भरती झाली होती त्याची देखील यामध्ये जे आहे ते प्रश्न आपण समाविष्ट केलेले आहेत. आता जे कोणी आपले विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवर, तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण का या ठिकाणी आपण पोलीस भरतीसोबत इतर सर्व सरळ पद भरतीचे आपण संपूर्ण काही अपडेट देत असतो, त्यासोबत त्याचे PYQ पेपर्स आपण तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देत असतो मित्रांनो. तर सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला आणि यामधून जे आहे संपूर्ण प्रश्न आता बारकाईने समजावून घेऊन मित्रांनो. आणि तुम्हाला सांगतो यामधले बरेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या 25च्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा काळजीपूर्वक तुम्ही लक्षात ठेवून घ्या आणि यामध्ये जेवढे काही मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये पॉईंट सांगत जाईल ते तुमच्या वहीवर नोट डाऊन करून घ्या, कारण का त्यामधला कोणताही प्रश्न तुम्हाला जे आहे परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर हुबेहूब तुम्हाला या प्रकारचा प्रश्नपत्रिकाचं स्वरूप तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार असेल. आणि यामधला जो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा, प्रश्न 1, डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर कोण जे आहे खालीलपैकी घटना समितीचे अध्यक्ष होते, असा जो आहे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी आता डायरेक्टली या ठिकाणी घटना हा जो शब्द आला आहे त्यामुळे जे डायरेक्टली ते आंबेडकर यांच्याकडे जातील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच त्याचं उत्तर असू शकतं असं जे त्यांना वाटतं. परंतु त्या ठिकाणी तुमचं उत्तर जे की चुकणारं असेल. तर या ठिकाणी यांचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर अ, राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहे थोडक्यामध्ये घटना समितीचे अध्यक्ष होते. तर घटना समितीचे जे की कायमस्वरूपी अध्यक्ष होते. पर्याय नंबर अ याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग हे कशाशी संबंधित होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे थोडक्यामध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष होते, जे की इंग्लिशमध्ये त्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी असं देखील म्हणतो. तर हे कशाचे होते, तर हे होते मसुदा समिती. तर मसुदा समितीचे हे अध्यक्ष होते. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे कशाचे होते, तर सरदार वल्लभभाई पटेल जे आहे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. कशाचे होते ते मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की सरदार वल्लभभाई पटेल हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते, तर कोण्या होते, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहे थोडक्यामध्ये संघ राज्य शक्ती समितीचे अध्यक्ष होते, म्हणजे ज्याला आपण युनियन पॉवर्स कमिटी असं इंग्लिशमध्ये म्हणतो. तर ते त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये जे की त्याचे अध्यक्ष होते. तर याचं उत्तर जे आहे काय होणार असेल, जे की पर्याय नंबर अ हे आपल्या प्रश्न पहिल्याचं उत्तर होणार असेल. तर हे जे मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलेलं आहे प्रत्येका संदर्भाची माहिती, ते तुम्ही संपूर्ण काही लक्षात ठेवून घ्या, कारण का यामधला कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेत यावर विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर आपला पुढील प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा पुढचा, हैदराबाद स्टेट या वर्षी जे की भारतात विलीन करण्यात आलं. तर कोणत्या वर्षी जे आहे हैदराबाद स्टेट हे जे की भारतामध्ये विलीन करण्यात आलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर थोडक्यामध्ये ब, जे की 1948 मध्ये. तर हैदराबाद संस्थानाचं जे की सप्टेंबर 1948 मध्ये ऑपरेशन पोलो नावाच्या लष्करी कारवाईद्वारे भारतामध्ये जे की विलीन करण्यात आलेलं आहे. तर कधीच आहे याचं, जे की सप्टेंबर 1948 हा जो आहे थोडक्यामध्ये जो की वर्ष आहे. तर त्यावेळेसचे जे की तत्कालीन गृहमंत्री कोण होते, त्यावेळेसचे जे की सरदार वल्लभभाई पटेल हे जे होते आणि यांनी या विलिनीकरणात जे की महत्वाची भूमिका बजावलेली होती. तर पर्याय नंबर याचं जे की ब हे उत्तर होणार असेल. तर पर्याय नंबर ब हे उत्तर होईल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तिसरा असा आहे, काय म्हणतो पहा, की 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर या ठिकाणी भाषावार प्रांतरचना आयोग म्हटलेला आहे.
तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की न्यायमूर्ती एस के दार हे जे आहे थोडक्यामध्ये होते. कायचे होते? जे की भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष होते. तर याबद्दल तुम्हाला अधिक माहिती सांगायचं झालं तर भारत सरकारने जे की 1948 साली, कधी तर 1948 मध्ये भाषावर प्रांतरचना करावी की नाही याचा अभ्यास करण्यासाठी एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली हा जो आहे थोडक्यामध्ये आयोग जो आहे तो नेमलेला होता. तर या आयोगाने प्रशासकीय सोयीनुसार राज्याची निर्मिती करण्याची शिफारस जी आहे ती केली होती, जे की भाषावर नाही केलेली होती. यानंतर जे आहे थोडक्यामध्ये जे की JVP जी समिती होती ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टास सीतारामय्या जे की नेमण्यात आलेली होती. त्यानंतरची जे की एस के दार यांच्या नंतरची होती. हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर याचं काय उत्तर होईल? जे की अ हे जे आहे ते पर्यायाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा असा आहे, सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी जे की कोणता? तर सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी खालीलपैकी कोणता होता? तर असे अनेक सारे कन्फ्युजन करणारे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतात, कारण का आपल्याला असं वाटतं की ते फक्त वर्षा संदर्भात येईल, परंतु काही वेळेस ती कोणतीही चळवळ असो त्याचा कालावधी काय होता, म्हणजे की ती कधी सुरू झाली आणि कधी संपली, यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामुळेच आपण आपल्या रेग्युलरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न करून घेणार आहोत तुमच्याकडून. मराठी व्याकरण असो, इंग्लिश असो किंवा काही असो, ते आपण सर्व या ठिकाणी आपण तुम्हाला कव्हर करून देणार आहोत. जे की जे संपूर्ण काही तुमचं पोलीस भरती यावेळेशी ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे किंवा ज्यांना प्रथम प्रयत्नामध्ये अटेम्प्ट करायचं आहे, तुमची तयारी या ठिकाणी 100% झाली असं गृहीत धरून फक्त चॅनलला सबस्क्राईब करून रेग्युलरली आपले व्हिडिओज पाहत चला. प्रत्येक प्रश्न तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारा असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील आहे. टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून ठेवा. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर जे की ब हे होणार असेल. 1930 ते 1934 या काळामध्ये जे की सविनय कायदेभंग जे की चळवळ जे की चा कालावधी होता. तर सविनय कायदेभंग चळवळ ही महात्मा गांधी यांनी सुरू केलेली होती आणि या चळवळीची जी सुरुवात आहे ती झाली होती कधी? तर ती झाली होती 12 मार्च 1930 ला ह्याची सुरुवात झाली आणि जी की दांडी मार्चने जे थोडक्यामध्ये झालेली होती आणि ती जी आहे 1934 पर्यंत आपल्याला चाललेली हे माहिती आहे. तर यामध्ये एक दुसरं महत्त्वाचं इसवी इयर आहे जे की 1942 ते 46. तर हा कालावधी जो आहे थोडक्यामध्ये छोडो भारत आंदोलनाशी संबंधित होता. हा कालावधी 1942 ते 1946. त्यामुळे हे देखील महत्त्वपूर्ण एक मुवमेंट आहे. तुम्हाला याबद्दल देखील माहिती असणं आवश्यक आहे. परंतु पर्याय नंबर ब आपलं याचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 5 आहे, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 800 एवढी जी आहे. तर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्र राज्याची समजा की उत्तर दक्षिण तुम्हाला विचारलं, समजा उत्तर दक्षिण जर विचारलं तर उत्तर दक्षिण किती आहे? तर उत्तर दक्षिण लांबी जी आहे थोडक्यामध्ये 700 किलोमीटर आहे. तर हे देखील लक्षात ठेवून घ्या. पूर्व पश्चिम 800, उत्तर दक्षिण जे की 700 किलोमीटर आहे. कारण का काही वेळेस असं पण विचारतं किंवा त्या पद्धतीने देखील आपल्याला विचारलं जातं मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 6 आहे, कळसुबाई शिखराची उंची डॅश मीटर आहे. तर किती मीटर आहे कळसुबाई शिखराची उंची? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर ब हे याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर पर्याय नंबर ब म्हणजेच की 1646 मीटर जे आहे एवढी आहे. तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, ज्याची उंची 1646 मीटर म्हणजे की 5400 फूट एवढी जी आहे ती होणारी असेल. किती? तर 5400 फूट एवढी आहे. तर हे शिखर सह्याद्री पर्वतरांगेत अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या थोडक्यामध्ये सीमेवर आहे. तर हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर ब हे याचं उत्तर जे की होणार असेल. तुम्ही अजूनही पोलीस भरती 2025 साठी आपण काढलेला बिग ब्लास्ट ऑफर म्हणजेच की 1 रुपयामध्ये 1 टेस्ट हा ऑफरचा मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल किंवा तुम्ही लाभ घेतलेला नसेल तर लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून या ऑफरचा मित्रांनो कमी कालावधीमध्ये असलेला सुरू आपला ऑफरचा या लाभ घ्या मित्रांनो. कारण का यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही लेखी परीक्षेची कम्प्लिटली तयारी होणार असेल. यामध्ये आपण फक्त 1 रुपयामध्ये 1 टेस्ट ही उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही नव्या पॅटर्ननुसारचे दर्जेदार प्रश्न व त्यासोबतच
तसंच अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांनी काढलेले आपले सर्व काही अतिसंभाव्य सराव पेपर व त्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही मार्केटमधलं महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्यास देखील अजिबात गरज पडणार नसेल. तुम्ही ग्राउंड हे तुमच्या स्वबळावर आणि तुमची लेखी काढण्याची जबाबदारी हमी जे मित्रांनो या ठिकाणी घेतलेली आहे. कारण का यामध्ये आपण एवढ्या साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत की ज्यामधून तुमचं परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार ते प्रश्न संभाव्य स्वरूप प्रश्न आपण यामध्ये जे आहे ते ऍड करून दिलेले आहेत. त्यामुळे ₹1 या टेस्ट प्रमाणे 100 टेस्ट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या 100 टेस्टचा तुम्ही ऑफरचा लाभ घ्या. लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि या चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आजपासून सुरुवातीला लागा. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली ॲप डाउनलोड करून आपला जो मेगा डिस्काउंट ऑफर किंवा मेगा ऑफर चालू आहे, ज्यामध्ये आपण ₹1 फक्त एक टेस्ट अवेलेबल करून देत आहोत, त्याचा तुम्ही अजूनही लाभ घेतला नसेल किंवा तुम्ही जॉईन केलं नसेल तर मित्रांनो लगेच जॉईन करून घ्या. ते जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला कोणत्याही बुक्सची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही तुम्हाला महागड्या कोचिंगची गरज पडणारी नसेल. तुम्हाला एवढा ऑफर हा कुठेच उपलब्ध होणारा नसेल किंवा कोणी होऊ पण तुम्हाला करून देणार नसेल. त्यामुळे लगेच या ऑफरचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत देखील ते शेअर करा. तर यामधला आपला पुढला प्रश्न असा आहे जो की प्रश्न 7वा काय म्हणतो पहा, की अंतूर किल्ला डॅश जिल्ह्यात आहे. तर जो अंतूर किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर ब, जे की औरंगाबाद म्हणजेच की सध्याचं छत्रपती संभाजी नगर हे जे या ठिकाणी यामध्ये आहे, या जिल्ह्यात आहे. तर हा एक जो यामध्ये PYQ क्वेश्चन आहे, त्यामुळे हा एक IMP क्वेश्चन म्हणून तुम्ही या ठिकाणी लक्षात धरू शकता. तर अंतूर हा किल्ला जो आहे महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न 8वा असा आहे पुढील काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणती नदी जे की जालना जिल्ह्यातून वाहत नाही. तर जालना जिल्ह्यातून जे की वाहत नाही असं विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की भीमा ही जी नदी आहे थोडक्यामध्ये जे की कयातून वाहत नाही तर जालना जिल्ह्यातून वाहत नाही. तर यामध्ये स्पष्टीकरण सांगायचं झालं तुम्हाला, पूर्णा, कुंडलिका आणि सुकाना या नद्या जालना जिल्ह्यातून वाहतात. तर भीमा नदी ही जी आहे ही पुणे जिल्ह्यात उगम पावते आणि ती जालना जिल्ह्यातून वाहत नाही. त्यामुळे याचं पर्याय नंबर ड हे उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा डॅश येथे होणार आहे का, जे की हा एक PYQ क्वेश्चन आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे याचं ऑप्शन नंबर जे की पर्याय क, जे की पॅरिस या ठिकाणी जे आहे ते होणारे आहेत. आता 2024च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा जे की पॅरिस फ्रान्स येथे आयोजित करण्यात येणार आहेत. आणि त्यापूर्वी जे की या मागील जे की 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा जे की टोकियो जपान येथे जे की झाल्या होत्या, जे की कोविडमुळे हे 2021 मध्ये झालेलं होतं. तर हे देखील नाव इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर याचं क जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील 10वा असा आहे, भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कुठे उभारला जात आहे, जे की भारतातील सर्वात मोठा या ठिकाणी विचारलेला आहे आपल्याला. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की कारवार या ठिकाणी. तर भारतातील सर्वात मोठा नाविक तळ जे की प्रकल्प सीबर्ड अंतर्गत कारवार कर्नाटक येथे INS कदंबा म्हणून जो आहे तो उभारला जात आहे. तर हे जेवढे मी तुम्हाला सांगितलेले नावं आहेत ते या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. समजा कारवार संदर्भाचा प्रश्न आला तर डायरेक्टली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कर्नाटक. तर कर्नाटक हे राज्य तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. INS कदंबा म्हणून जे आहे ते उभारलं जात आहे म्हणून. पर्याय नंबर अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे, नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे खालीलपैकी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की गोंदिया गडचिरोली याच्याशी जे संबंधित आहे. तर महाराष्ट्रामध्ये नक्षलवादाचा प्रश्न प्रामुख्याने गडचिरोली आणि गोंदिया या पूर्वेकडील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते थोडक्यामध्ये आहे. म्हणून पर्याय नंबर याचं अ जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न 12वा असा काय म्हणतो, डॅश राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडतात. तर कोण्या. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की पश्चिम बंगाल राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या तिन्ही देशांना जे आहे थोडक्यामध्ये भिडतात. तर सिक्कीम राज्याचा जो या ठिकाणी आहे सिक्कीम राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान आणि चीन या 3 देशांना जे आहे ते लागून आहे. त्यामुळे जर तुम्हाला यामध्ये चीन जर पाहून यायला मिळत असतं तर त्याचं उत्तर सिक्कीम देखील होऊ शकतं. सिक्कीमचे कोण आहेत मग शेजारील जे काही देश, नेपाळ आहे, भूतान आहे आणि चीन आहे. आणि त्यानंतर जे या ठिकाणी आपलं पश्चिम बंगाल आहे, पश्चिम बंगालचे कोण आहेत तर नेपाळ, भूतान आणि बांगलादेश हे तिन्ही देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा या ठिकाणी लागून आहेत. तर हे देखील लक्षात ठेवून घ्या तुम्ही.
त्यानंतरचा प्रश्न पुढील 13वा असा आहे, चंद्र दररोज आदल्या दिवशीपेक्षा डॅश मिनिटे उशिरा उगवतो, तर किती मिनिटे उशिरा जो आहे थोडक्यात उगवतो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 50 मिनिटे जो आहे तो उशिरा उगवतो. तर पृथ्वीच्या तुलनेत चंद्राच्या त्याच्या कक्षेतील स्थान बदलत असल्याने चंद्र दररोज अंदाजे 50 मिनिटे उशिरा जो आहे तो उगवतो. तर चंद्र सुमारे 24 तास 50 मिनिटांनी त्याच ठिकाणी पुन्हा उगवतं. हे याबद्दल थोडक्यामध्ये माहिती आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 14वा काय म्हणतो की नुकतेच पाय उतार झालेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण, तर यापैकी पर्याय याचं तर उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ब, जे की अशरफ गानी हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर हा एक PYQ क्वेश्चन आहे आणि तुम्हाला यावरून पाहायचं आहे की चालू घडामोडीचे प्रश्न आपला कुठून कुठपर्यंत करायचे आहेत. म्हणजेच काय, तर चालू घडामोडी आपल्याला कम्प्लिटली 2024 आणि 2025 हे दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. जे महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या 2024 आणि 25 मधले हे संपूर्ण लक्षात ठेवायचे आहेत. कारण का तुम्हाला प्रश्न यामधलाच विचारला जाऊ शकतो असं नाही. आता बरेच विद्यार्थी जानेवारी 2025 पासून सुरू करतात, परंतु तुम्ही 24 देखील लक्ष द्या, कारण का 24 वर देखील प्रश्न विचारला जातो मित्रांनो. याचं स्पष्टीकरण सांगायचं झाल्यास ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर जे आहे तालिबानने कब्जा केल्यानंतर जे की तत्कालीन राष्ट्रपती अशरफ गानी हे देश सोडून गेले आणि ते जे आहे पायउतार झाले. तर यामधलं जे दुसरं पर्याय आहे जे की हमीद करझई जे की पाहायला मिळाला असेल, तर हमीद करझई ही त्यापूर्वीचे म्हणजे की 2004 ते 2014 या काळामध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्रपती होते. त्यामुळे हे एक देखील इम्पॉर्टंट आहे. तर PYQ असल्यामुळे हा प्रश्न नुकतेच या स्वरूपाचा आपण वापरलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न 15वा काय म्हणतो पहा या ठिकाणी, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेपेक्षा डॅश आहे, तर कशी आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 5.5 तास जे की पुढे आहे. तर भारतीय प्रमाण वेळ ज्याला आपण IST म्हणजेच की इंडियन स्टँडर्ड टाइम असं म्हणतो, ही ग्रीनविच प्रमाण वेळेपेक्षा म्हणजे की GMT किंवा UTC आपण त्याला म्हणतो, तर यामध्ये 5 तास 30 मिनिटे थोडक्यामध्ये 5.5 तास जे की पुढे आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की काय उत्तर होणार असेल, याचं जे आहे जे की क हे होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घेतली तर त्यामध्ये तुम्हाला असे सर्व प्रश्न आणि PYQ स्वरूपाचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते पाहायला मिळणार असेल, ज्यामधून तुमची तयारी सराव हे दोन्ही जे आहे परफेक्ट पद्धतीनं होणार असेल. म्हणजेच काय, तर तुम्हाला फक्त तुमच्या ग्राउंडवर फोकस करायचं आहे. लेखीची जबाबदारी संपूर्ण काही आपल्या टीमने घेतलेली आहे मित्रांनो. त्यामुळे लेखीसाठी तुम्ही रोज एक टेस्ट सिरीज आपली सराव करत गेला, त्यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण त्याच्या प्रश्नांची उत्तरे आपण सर्व काही त्यामध्ये तुम्हाला नमूद करून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वाचन देखील होईल, सराव देखील होणार असेल आणि अभ्यासाची पद्धत ती देखील त्या ठिकाणी तुम्हाला जी आहे जी की समजणारी असेल. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी अजूनही जॉईन केलं नाही त्याने लगेच जॉईन करून घ्या. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न 16वा मित्रांनो, की पानिपतचे तिसरे युद्ध डॅश वर्षी झाले, तर कोण्या साली जे आहे पानिपतचं तिसरे युद्ध झालेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 1761 साली थोडक्यामध्ये झालेलं आहे. तर जे पानिपतचं तिसरे युद्ध आहे जे की 14 जानेवारी 1761 साली जे आहे थोडक्यामध्ये मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्या सैन्यामध्ये थोडक्यामध्ये झालेलं आहे. या युद्धात मराठ्यांचा जो आहे तो पराभव झालेला होता आणि जे पानिपतचं पहिलं युद्ध आहे ते पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं जे की 1526 साली आणि त्यानंतर दुसरं युद्ध जे आहे थोडक्यात झालं होतं जे की 1556 सालीमध्ये जे आहे ते थोडक्यात झालेलं होतं. तर पहिलं युद्ध आहे आणि हे जे आहे ते दुसरं युद्ध आहे आणि हे जे आहे थोडक्यात तिसरं युद्ध आहे. तर हे तिन्ही बाबी तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षा दृष्टिकोनातून हे प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. तर हे संपूर्ण इयर्स हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 17वा काय म्हणतो, की महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत, तर विधानसभेचं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर विधानसभा आणि विधान परिषद यावर प्रश्न आपला हमखास जो की पाहायला मिळतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर क, जे की 288. तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत एकूण जे काही संख्या आहे सदस्य संख्या ती 288 एवढी जी आहे ते आहे. पर्याय नंबर याचं जे की क हे उत्तर होणार असेल. तर विधान परिषद असं जर तुम्हाला विचारलं तर विधान परिषद किती आहेत, विधान परिषद जे की 78 आहे आणि विधानसभा म्हणलं तर ते आहे 288. ही दोघांमधली बाब थोडक्यामध्ये फरक तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण 48 आणि राज्यसभेवर जे आहे एकूण जे की 19 जे की सदस्य जे आहे ते निवडले जातात. तर यावर देखील प्रश्न येऊ शकतो. हे लोकसभा सदस्य निवड आहे, तर ही जी आहे राज्यसभा आहे, एवढे जे की निवडले जातात. तर हे दोन्ही लक्षात ठेवून घ्या. आणि हे तर आपल्या स्टेटवर आहे आणि पोलीस भरतीमध्ये हमखास यावर प्रश्न विचारला जाणारच असतो.
त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा, जालना या जिल्ह्याला लागून खालीलपैकी कोणती सीमा नाही? तर जालनाला लागून नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की उस्मानाबाद याची. तर जालना जिल्ह्याची सीमा जे की बुलढाणा, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या जिल्ह्यांना लागून आहे. त्यात थोडक्यात उस्मानाबाद जे की सध्याचे आपण त्याला धाराशिव असं म्हणतो, तर धाराशिव या जिल्ह्याची जे की जालना जिल्ह्याला जी आहे सीमा लागून नाही. त्यामुळे पर्याय नंबर याचं काय होईल, जे की ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 19 आपला, कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले. तर या वाक्यातील कर्ता कोणता आहे? तर या वाक्यात आपल्याला काय सांगायचं आहे, कर्ता कोणता असा विचारलेला आहे. तर कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले. तर कर्ता म्हणजे काय? तर कर्ता म्हणजे क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा घटक, जे की क्रियापदाला कोण किंवा कशाने असा प्रश्न विचारला जो की कर्ता हा मिळतो. तर या वाक्यातील आपल्याला काय, या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? तर या वाक्यातील क्रियापद आहे जे की आले, आले आहे. तर प्रश्न थोडक्यामध्ये कसा निर्माण होईल, जे की कोण आले, कोण आले असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणारा असेल. त्याचं उत्तर काय होईल, जे की मासे आले असा जे होणारा असेल. म्हणून या वाक्यात क्रियापदाचे रूप जे की ज्यानुसार बदललेले आहे ते मासे हा जो आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी कर्ता होणारा असेल. मग या ठिकाणी पर्याय काय होणार होईल, जे की पर्याय नंबर याचं जे की क हे जे आहे ते उत्तर होणार असेल. आपल्याला कर्ता विचारलेला आहे त्यामुळे क ह्याचं उत्तर म्हणजे की मासे हा जो याचं उत्तर जे आहे ते होणारा असेल. तर कर्म जर विचारलं तर कर्म म्हणजेच काय, तर ज्यावर जे की क्रिया घडते. तर का यावर कर्म म्हणजेच कोणा होणार असेल, जे की कोळ्याने हे जे आहे या ठिकाणी कर्म होणार असेल. पर्याय नंबर क हे कर्ता आहे म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 20 आपला, पित्तक्रांती ही संज्ञा कोणत्या पिकाशी संबंधित आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की तेलबिया याच्याशी संबंधित आहे. तर पित्तक्रांती ज्याला आपण येलो रिव्होल्युशन्स असं म्हणतो, तर ही तेलबिया आणि खाद्यतेलाचे उत्पादन वाढवण्याशी संबंधित आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की अ हे उत्तर जे आहे ते होणार असेल. तर यामध्ये जी श्वेत क्रांती होती, तर श्वेत क्रांती जी आहे थोडक्यात दुग्ध उत्पादनाशी संबंधित होती आणि हरित क्रांती जी की अन्नधान्याशी संबंधित होती आणि सुवर्ण क्रांती जी की फळे, मध, बागे याच्याशी संबंधित होती. जेवढे काही हे क्रांतीचे प्रकार आहेत ते सर्व तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का त्यावर देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर येलो रिव्होल्युशन्स, ग्रीन रिव्होल्युशन्स, व्हाईट रिव्होल्युशन आणि गोल्डन रिव्होल्युशन हे संपूर्ण काही त्याचे इंग्लिशमधले प्रकार आहेत जे की त्याला आपण म्हणतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 21वा प्रश्न काय आहे, गणितामधला आहे. 11 पासून ते 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती होईल? तर 11 पासून 40 पर्यंत म्हटलेलं आहे या ठिकाणी आणि असे प्रश्न माहितच आहे आपल्याला की भरपूर प्रमाणामध्ये विचारली जातात. तर यामध्ये आपल्याला एक आपण मॅथचे संपूर्ण व्हिडिओ सिरीज देखील कम्प्लिटली घेणार आहोत सोप्या भाषेमध्ये समजवण्यासाठी, परंतु हे आपण कंबाईन क्वेश्चन पेपर घेतला आहे त्यामुळे आपण हे याचं सोडवा देखील तुम्हाला या ठिकाणी करून दाखवू. तर यामध्ये प्रश्नात विचारलेला आहे 11 ते 40 काय म्हटलंय, नैसर्गिक संख्येची या ठिकाणी आपल्याला बेरीज जी आहे ती करायला सांगितलेली आहे. तर 1 ते n म्हणजे आपण n त्याला मानतो नैसर्गिक संख्या, तर n पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज काढण्यासाठीच एक सूत्र आहे आपल्याला जे की माहिती असायला पाहिजे. सूत्र काय आहे, तर Sn बरोबर n ब्रॅकेट n प्लस 1 आणि डिवाइड मध्ये 2 हे आपलं सूत्र आहे. तर आपल्याला 11 ते 40 पर्यंतच्या संख्येची बेरीज काढायला सांगितलेली आहे यामध्ये. मग बेरीजमध्ये आपल्याला कसं होईल, तर 1 ते 40 पर्यंतची या ठिकाणी बेरीज होणार असेल, त्यामध्ये वजा जे की 1 ते 10 पर्यंतच्या बेरीज या ठिकाणी घ्यावी लागणारी असेल. म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे होईल, तर यामध्ये सूत्र कसं बनेल, मग जे Sn आहे तर n मध्ये आपल्याला n बरोबर किती होईल, जे की 40 हे येणार असेल म्हणून 40 40 40 त्यानंतर गुणाकारामध्ये प्लस 1 ला 1 आणि डिवाइडमध्ये 2 ला 2 जे आहे ते या प्रकारे राहणार असेल. तर याचं जे आता पुन्हा याचं आपल्याला या नियमामध्ये बसण्याची आपल्याला फोडणी करायची आहे. मग आपण या ठिकाणी 40 गुणिले 41 करू, कारण का या ठिकाणी प्लस आहे म्हणून डिवाइडला 2 ला 2 हे येणार असेल. मग यामध्ये आपण एकाला जे याला भाग देऊ, त्या भाग दिल्यामुळे या ठिकाणी 20 येणार असेल आणि 20 गुणिले जे की 41 म्हणजेच किती होईल, जे की 880 हे जे आहे थोडक्यामध्ये आलेलं आहे. परंतु हे 1 ते आपण 40 पर्यंत काढलेलं आहे. पुढे आपल्याला काय काढायचं आहे, पुढे आपल्याला मी एक रफ या ठिकाणी वापरली गेली मित्रांनो हे सोडवण्यासाठी. तर यामध्ये आपण 1 ते 40 पर्यंत काढलेलं आहे. 1 ते 40 पर्यंत किती आलेलं आहे, तर 1 ते 40 पर्यंत आपल्याला 820 जे की मिळालेलं आहे. तर आपल्याला पुन्हा 1 ते 10 पर्यंतही काढायचं आहे. तर 1 ते 10 पर्यंतसाठी आपण परत ते सूत्र घेऊ, 10 ब्रॅकेट 10 प्लस 1 आणि डिवाइडमध्ये 2 ला 2 म्हणजेच काय, तर 10 गुणाकारामध्ये या ठिकाणी 11 आणि डिवाइडला 2 ला 2 येणार असेल. तर या ठिकाणी भाग जाईल 5 गुणिले 11 म्हणजेच किती होईल, जे की
55 हे या ठिकाणी मिळणार असेल. तर आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये, जे की 11 पासून ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. तर या ठिकाणी दोघांचं जे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण काय वापरू, तर जे की वजाबाकी हे वापरणारे असाल. म्हणजेच काय, तर 820 वजा -55 म्हणजे किती येणार असेल, जे की 765. तर 765 हे जे आपल्याला पर्याय कितीमध्ये दिसतं, जे की पर्याय नंबर ब मध्ये दिसणारा असेल. तर 765 जे की याचं उत्तर जे आहे ते येणारं असेल. पर्याय नंबर ब हे की उत्तर याचं होणारं असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात जे की याची उत्तरे काढावी लागतात मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 22 आपला, पाहता पाहता शेवटी उजडले या वाक्यातील उजडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे. तर यामध्ये पहा, तर जो क्रियापद आहे याचं जे आहे, जे की पर्याय नंबर अ, जे की भावकर्तरी प्रयोग हे बनणार असेल. तर भावकर्तरी प्रयोग कायला म्हणतात, तर भावकर्तरी प्रयोग म्हणजे असे क्रियापद ज्याचा कर्ता वाक्यात स्पष्ट नसतो किंवा तो क्रियापदाच्या भावार्थाचा भाग असतो, त्याला जे आहे भावकर्तरी असं जे आहे ते म्हटलं जातं. तर या प्रकारामध्ये आपल्याला क्रियापदाचा अर्थ थोडक्यामध्ये अर्थच करता असतो. जसे की यामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर उजडले म्हणजे काय, तर उजडण्याची क्रिया आहे. उजडले म्हणजे काय, उजडण्याची क्रिया. तर हे जे आहे या ठिकाणी होणार असेल. आणि याला आपण पर्याय म्हणून सांगायचं झालं थोडक्यात गडगडलं असं जर, हे देखील याचं थोडक्यामध्ये म्हणजे की हे गडगडण्याचा एक भाव आहे. तर हे देखील हे भाव कर्तरी क्रियामध्येच येणार आहे. पर्याय नंबर याचं जे की अ हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यामुळे त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 23वा प्रश्न असा आहे, अजय सुजयपेक्षा मोठा आहे, अजयपेक्षा प्रजय लहान आहे आणि सुजय प्रजेपेक्षा मोठा आहे, तर सर्वात लहान कोण. तर हा थोडक्यामध्ये कन्फ्युजिंग करणारा आपला क्वेश्चन्स आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे यामध्ये सुरुवातीला, अजय कसा आहे, तर यामध्ये पाहून घेऊ आपण. हा प्रश्न या ठिकाणी मांडून घेऊ व्यवस्थितरित्या. तर अजय कसा आहे, तर अजय हा जो आहे सुजयपेक्षा मोठा आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी अजय हा सुजय कसा आहे, तर अजय हा सुजयपेक्षा मोठा आहे. राईट. त्यानंतर पुन्हा म्हटलेलं आहे आपल्याला की अजयपेक्षा प्रजय लहान आहे. अजयपेक्षा कसा आहे, तर अजयपेक्षा हा प्रजय जो आहे थोडक्यामध्ये लहान आहे. आणि त्यानंतर म्हटलंय सुजय प्रजेपेक्षा जे की मोठा आहे. आणि सर्वात लहान कोण होणार असेल, जे की सर्वात लहान जो आहे थोडक्यामध्ये जे की प्रजय हा जो आहे तो बनणारा असेल. म्हणून पर्याय नंबर याचं क जे की उत्तर होणार असेल. जरी मी या प्रश्नाचं तुम्हाला सुस्पष्टीकरण दिलं नसेल तर मित्रांनो, आपली जी मॅथ स्पेशलची सिरीज सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला या सर्वांचं मी स्पष्टीकरण जे आहे थोडक्यात देणार असेल. तर हे सर्व काही आता असे प्रश्न होते जे की आपण आजच्या या भागामध्ये सोडवलेले आहेत मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली 1 रुपयामध्ये 1 टेस्ट या ऑफरचा जर लाभ घेतला नसेल, त्यांनी आपले ॲप वगैरे डाउनलोड केलं नसेल तर त्यांनी डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला आपण ईबुक देखील लवकरच उपलब्ध करून देणार आहोत आणि टेस्ट सिरीज देखील आपले बॅच ऑलरेडी त्यामध्ये सुरू आहेत. त्यामुळे लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करून 1 रुपये 1 टेस्ट प्रमाणे आपण 100 टेस्ट 100 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत, जे की कोणत्याही मार्केटमध्ये तुम्हाला तेवढं जे की उपलब्ध करून दिलं जाणार नसेल. त्यामुळे लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करा. तिथून मित्रांनो लगेचच्या लगेच तयारीला चांगल्या उत्तम तयारीला लागा. आणि काही समस्या वगैरे असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी मला विचारू शकता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.